त्यांनी बारामतीला जो प्रवेश केला ते शिंदेसाहेब तोही बारामतीतच केला. आणि मग बब्बू भाई आहेत, आमचे मिर्झा शेठ आहेत, असे सगळे प्रमुख या ठिकाणी आहेत. आणि तुमच्या गावचे जावई, मी केव्हा कुठं काय सांगायचं ते मी बरोबर ध्यानात ठेवत असतो. गोडेराव सर जावई ना मला तेच, मी जावाई झाल्या कॉलेज म्हणजे जावाई झाल्या आणि आमदार झाल्या मी कॉलेज निर्माण केलं. कारखान्याचे डायरेक्टर आहे तिथं बाळासाहेब आणि नंदूदादा, विलासराव आहे, वडजे साहेब आहे, तोला मोलाचे सगळे, विष्णू पाटील साहेब आहे, गोडेराव सर आहे, सगळे नावं घेवडी, बागुल साहेब आहे, सगळ्यांची नावं घेण्यासारखीच माणसं आहेत. पण नावं घेतात जर माझा वेळ गेला तर बोंबले साहेब आहे. तर मला वाटतं मलाच ते 1 तास लागतो म्हणतात. मी नाही घड्याळ पाहत, उमेदवार घड्याळाचा आहे, घड्याळ पाहत नाही, वापरतही नव्हतो. पण परवा रामराव पाटील चौधरींनी घड्याळ दिलं, नाही तर घड्याळ वापरतच नाही ते. पण आता निवडून येईपर्यंत ठेवणार आहे, नंतर भले महाले साहेबांना सप्रेम भेट देऊन टाक. कारण आता हे एवढे असल्यानंतर बागुल सरांनी माघार घेतली, महाले साहेबांनी कशासाठी का माघार घेतली, आपला वतारनी माघार घेतली, मधु भरसटांनी तर फॉर्मच नाही भरला. त्यांचं म्हणणं फॉर्म भरायचा आणि काही झालं तर सोयरा काही करून मागे घ्यायला लावलं. कारण सोयरे धायरेच आहेत. आणि अरुण गायकवाड परमनंट आमदार, कारण प्रत्येक वेळेला त्यांनी फॉर्म भरलाय माझ्यासाठी. एम बी पगार साहेबांचे चिरंजीव सागर, अशी सगळी मंडळी म्हणल्यानंतर मला नाही वाटत का आपल्याला आता कुठं अडचण आहे. यादीचं सांगत होतो मी, कामावरूनवर बोलणार नाही, कारण यादी वाचली सगळ्यांनी ऐकली. आता बरीचशी कामं जी इथं दिसतात असं व्हायला नको का मग ते नितीन बरोबर होता म्हणून का काय. पण बरीच नावं ही TSPचे पैसे देताना ट्रायबलचं गाव असावं लागतं, त्याचं नाव आपण आधी देतो. इकडं वरखेड्याचं नाव जास्त दिसतं. काम आपण शिजवडच्या जवळ करतो, कारण नाव आदिवासी उपयोजनाचं द्यावं लागतं. आणि म्हणून भाऊ इथं यादी मोठी झाली तर आपण कोणीच नाही बोललो, पण त्यांचे जवळच बोलले. मलाही माहीत नाही, मतदान त्या ठिकाणी करून घ्यावं अशी आग्रहाची विनंती या ठिकाणी करतो. येणाऱ्या 20 तारखेला 3 नंबरचं बटन आहे, निशाणी घड्याळ आहे, त्या घड्याळ निशाणीचं बटन दाबून आपले मतदान रूपी आशीर्वाद आदरणीय निर्मा साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं राहावं अशी आग्रहाची विनंती आपल्याला करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बोलायला लावलं, तुम्ही खूप बोललात, पण तो बोलला पाहिजे की काल परवापर्यंत या आमच्या लाडक्या बहिणींना आम्ही 1500 रुपये दिले आणि 7.5-8 पर्यंतच्या मोटरीचं बिल 0 बिल करून टाकले. आम्ही आमच्या मुलींना शिक्षण मोफत करून टाकलं. आम्ही महिलांना आणि मुलींना गाडीचं बसचं भाडं कमी करून टाकलं. 65 वयाच्या वृद्धांसाठी 30,000 रुपये पर्यटनासाठी तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी आपण योजना मंजूर केली. पण ही योजना जिरवळ साहेब तुम्ही मंजूर केली ना, तुम्ही सभापती आहात तिथं, तुम्ही मेन आहात, तुम्ही दादांच्या बरोबर त्या ठिकाणी काम करता. या मंजूर केल्यानंतर काय बोलायला लागले लोक समोरचे की नाही सरकारच्या तिजोरीमध्ये पैसेच नाहीत, कुठून देतील, ही योजना निवडणुकीपुरती आहे, ही योजना बंद पडून जाईल, हे खळखळाट आहे, हे खोटं आहे. आणि हे सगळं असं बोलणारे लोक कालपासून मी टीव्हीवर पाहायला लागलो. हे काय म्हणतात 1500 ने आम्ही 3000 रुपये पाहू. कालपर्यंत आमच्या तिजोरीमध्ये पैसे नव्हते ना तुमच्या, कालपर्यंत आम्ही चुकीचं बोलत होतो ना, तुम्ही कुठून आणणार आहात 3000 रुपये. त्याच्यानंतर काय म्हणायला लागले की आम्ही शेतकऱ्यांचं 3 लाखाचं कर्ज माफ करू. अरे तुम्ही 3 लाखाचं कर्ज माफ करा, कशा आश्वासन द्यायला लागले. मला आदरणीय पवार साहेबांविषयी अतिशय आदर आहे. पवार साहेबांचं एक वाक्य मला अतिशय आवडतं, तुम्ही पण खूप वेळा ऐकलं असेल टीव्हीवर, तुम्ही पण पेपरला वाचलं असेल. पवार साहेब काय म्हणतात की लबाडा घरचं आमंत्रण, लबाडा घरचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं मानायचं नाही. पवार साहेब त्या आघाडीचं नेतृत्व करतायत, म्हणून मी त्या निमित्ताने सांगेल की हे लबाडा घरचं आमंत्रण आहे लोकांचं.
हे काय 3,000 रुपये देणार नाही, त्याची ते या योजना बंद करायला लागले होते. त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावर फसू नये. आपल्याला सुद्धा घराघरात जाऊन सांगावं लागेल की हेच विरोध करत होते की जिरवळ कुठून 1,500 रुपये देणार आहेत. अरे जिरवळ वेडा माणूस आहे का? जिरवळांनी दादांना एवढे ठणकावून सांगितलं द्यावे लागतील, जिरवळांनी सांगितलं आम्हाला या योजना द्याव्या लागतील, आमचा हा प्राण्याचा प्रोसेस सोडावा लागेल. आणि आता त्या योजना बंद होणार नाही. तर काल परवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये युतीच्या सांगितलं की आम्ही 2100 रुपये देऊ आमच्या लाडक्या बहिणींना. वेळ आहे तर आम्हाला जास्त देता आले ते पण देऊ, अशा प्रकारचं देणारं सरकार आहे. आजपर्यंत एवढ्या वर्षामध्ये दादांनी 10 वेळा अर्थसंकल्प सादर केला. तो माणूस अभ्यासू आहे, त्यामुळे त्यांनी परत सांगितलं की हे बंद पडणार नाही. आम्ही त्याला बजेट धरलेलं आहे, आम्ही त्याचे पैसे धरलेले आहेत ना. बरोबर आहे, बजेट धरलेलं आहे. हाच शब्द बरोबर आहे ना, हाच शब्द बरोबर आहे ना. हा, कारण तुम्ही तिथं बोलतात तुम्हाला ते बजेट धरणं बिरणं सगळं माहिती आहे, आम्हाला फारसं ते माहिती नाही. परंतु हे सगळं करत असताना जिरवा साहेब तुम्ही बोलत असते की हृदय पाहिजे माणसाला, हृदय ठेवलं पाहिजे. आणि ते हृदय जिरवा साहेब तुमचं हृदय परमेश्वराने आभाळा एवढं बनवलेलं आहे. तुम्ही आभाळा सारख्या हृदयाचे आहात हे आम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्यामुळे तुमचा या ठिकाणी